छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शांनी आणि श्री संत रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली जी भूमी आहे, तर छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या गड किल्ल्यांना कधी स्वतःचं नाव दिलेलं नाही। या ठिकाणी यांचं नाव आपल्याला बघायला मिळते। तर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा जो दरवाजा आहे तो मुख्य काम करत होता। स्वामी हे कोण होते किंवा कुठले होते, त्यांनी भक्ती मार्गात आपला प्रवास कसा काय सुरू केला। सज्जनगडावरती आपल्याला एक प्रकारची विरगळ बघायला मिळते। तर विरगळ म्हणजे काय, आणि या ठिकाणी बघाल तर त्यांचं शेजघर आहे जे समर्थ रामदास स्वामी आहे त्यांच्या वापरातलं। रामदास स्वामींनी एक प्रकारची निष्ठेची परीक्षा म्हणून जे बाकीच्या शिष्यांची घेतली आणि त्या ठिकाणी त्या प्रकारचं एक प्रकारचं ब्रह्मपिसा हे असं ठिकाणी धाब्याचा मारुती सज्जनगडावरील दक्षिण बाजूस असलेला की श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वतः स्थापित केलेला मारुती मंदिर। तर या ठिकाणी मी साताऱ्यावरून व पुण्यावरून सज्जनगडापर्यंत कसं पोहोचायचं हे दाखवलं आहे, ते तुम्ही एकदा वाचून घ्या। मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सर्व माहिती देत आहे। तेथील राहणं असेल, खाणं असेल किंवा पोहोचणं असेल, सर्व माहिती तुम्ही तेथून चेकआउट करू शकता। तर आपण आता डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी भेटू। तर म्हणजे आपण आता आपली बाईक आहे या ठिकाणी पार्किंग केलेलं आहे आणि इथून वरती जाण्यासाठी मार्ग आहे गडावरती जाण्यासाठी। तर आपण जाऊ आता वरती। या ठिकाणी आपल्याला शहापूर मारुती म्हणून बेसलाच एक मारुतीची मूर्ती बघायला मिळते की त्याने जे काही पवित्रा घेतलेला आहे की जो चपेट मारण्याचा तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारचं सुंदर असं आपल्याला मारुतीची या ठिकाणी मूर्ती बघायला मिळते। आता आपण जाऊ समोर। नमस्कार मंडळी, जय शिवराय। मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्लॉग मध्ये। तर मंडळी, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शांनी आणि श्री संत रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली जी भूमी आहे की जो सज्जनगड किल्ला आहे, तर त्या ठिकाणी आज भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे। तर तुम्ही सज्जनगड बघितला तर सातारापासून अगदी जवळ किल्ला आहे। एखाद्या 15 किलोमीटरच्या अंतरावरती सज्जनगड किल्ला स्थित आहे। तर या किल्ल्याचा बांधकाम कोणी केलं हा पहिला प्रश्न येतो मनामध्ये। तर हा किल्ला जो शिलाहार राजा दुसरा भोज याने 11व्या शतकामध्ये या किल्ल्याची बांधकाम चालू केलं। नंतर त्याच्यानंतर बऱ्याच अशा राजवटी या ठिकाणी की त्यांच्या आधिपत्याखाली हा किल्ला आला। तर त्यामध्ये राष्ट्रकूट असेल, यादव असेल, नंतर बहामनी सत्ता असेल आणि नंतर बहामनीचे जे वारसदार आहेत आदिलशाही, तर त्यानंतर शिवकाळ, असे बरेच सत्य या ठिकाणी झाले। आणि शिवकाळानंतर 18व्या शतकापर्यंत जे इंग्रज होते तर शेवटी त्यांच्याकडे हा किल्ला गेला। तर अशा प्रकारचा प्रचंड असा इतिहास असणारा जो सज्जनगड किल्ला तो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर मंडळी, सज्जनगड किल्ल्यावरती बघण्यासाठी आपल्याला भरपूर काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही प्राचीन वास्तू असतील तर त्या बघत असताना आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती घ्यायची आहे। म्हणजे पूर्ण अशी वास्तू, त्याचा इतिहास काय किंवा त्याचं महत्व काय त्या काळातलं किंवा आत्ताचं, तर ते आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। तरी आपला व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ बघा, म्हणजे कसं मधूनच तुमची लिंक तुटणार नाही। आता मी जो व्हिडिओ बनवतोय किंवा माहिती देणार आहे यापुढं जी काय प्रत्येक वास्तू असेल त्याची, तर तुम्ही नंतर इथं यायचं बोलला तर तुम्ही ते रिलेट नाही करू शकणार जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला किंवा अर्धवट सोडला तर। त्यामुळे तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे पूर्ण मी माहिती देतो, म्हणजे किल्ल्यावर आल्यावर काय काय बघायचं, म्हणजे काय काय बघायला पाहिजे ते तुम्हाला संपूर्ण इथं माहिती भेटेल याची मी खात्री देतो। म्हणजे जवळजवळ तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर नंतर सज्जनगडावरचा दुसरा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, अशा पद्धतीने मी माहिती देणार आहे। तर तुम्ही, आणि हा जो आपला व्हिडिओ होणार आहे सज्जनगडचा, तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तो शेअर करा, जेणेकरून आपला जो इतिहास आहे की असाच पुढे पुढे आपल्या पिढीला त्याचा अनुभव घेता येईल।
तर आपण जास्तीचा वेळ घेणार नाही. आता आपण डायरेक्ट जाऊ. पण सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे महाद्वार आहे त्या ठिकाणी आहे, आपण तिथून चालू करणार आहे किल्ला. तर म्हणजे तुम्ही बुरुज बघू शकता. पहिला बुरुज आपल्याला दिसलेला आहे आणि पहिला दरवाजा त्यामध्ये असणार आहे. हा जो पहिला दरवाजा आपल्याला बघायला मिळाला आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. तर म्हणजे आपण सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार त्या ठिकाणी आहे. तर या दरवाजाची जर माहिती बघायची बोलली तर आग्नेय दिशेला तोंड करून हा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. तर छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या गड किल्ल्यांना कधी स्वतःचं नाव दिलेलं नाही. या ठिकाणी यांचं नाव आपल्याला बघायला मिळते. बहुतेक त्यांच्या मृत्यूनंतर हे नाव दिलेलं असावं. जे रामदास स्वामी होते त्यांचं इथं वास्तव्य होतं. तर त्यांचे जे काही भक्त असतील की रामदास स्वामी बोलला तर ते भरपूर असे मोठे राम भक्त होते. तर त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी की या ठिकाणचे जे काही भक्त आहेत की जे गडावर ये जा करत होते तर त्यांचे संरक्षणासाठी जबाबदारी पूर्णपणे घेतलेली आहे की या ठिकाणी त्यांचं काय जे काही सैन्य असेल तर पूर्ण त्यांची जे काही संरक्षण करता येईल या प्रकारचा दरवाजा आपल्याला की जो आग्नेय दिशेला तोंड करून आपल्याला बघायला मिळतो. तर आपण बघू दरवाजाची स्थिती काय आहे किंवा दरवाजावर आपल्याला काय काय बघायला मिळते. तर अशा प्रकारचा पहिला दरवाजा की त्याच्या राईट साईडला बुरुज आणि लेफ्ट साईडला जो डोंगराचा भाग आहे या ठिकाणी थोडा ढासळलेला आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला दरवाजा बघायला मिळतो. तुम्ही जवळ आला तर हा दरवाजा की जो भला मोठा दरवाजा आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्याची रचना आपण बघू. या दरवाजावर बघितल्या तर हे जे काही सुळ्यासारखे खेळ आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जे काय कडी असेल व साखळी जे दरवाजा बंद केल्यानंतर जे काय त्याचा उपयोग होत होता तर अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आतून दरवाजा बघून घ्या तुम्ही. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की महाद्वार रात्री 9 ते 5 पर्यंत बंद राहील. म्हणजे 9 नंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. तर अशा प्रकारचं भलं मोठं दरवाजा असलेलं महाद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आहे. तर त्या आपल्याला बघायला मिळतंय. तुम्हीच बंद करता काय? तुम्ही इथलेच आहे गावातले? बरं बरं. हे राजगुरू आहेत ते या ठिकाणी असतात की जे दरवाजा जो काय बंद आणि उघडण्याचं काम या ठिकाणी करतात की जे इथलेच आहेत पायथ्याचे. 9 ते 5 बरोबर. तर आपण हा दरवाजा केला तुम्ही बघू शकता. तसंच आपण समोर जाऊ की आपल्याला वरती श्री समर्थ महाद्वार म्हणून दिसत आहे. भला मोठा दरवाजा आहे. तुम्ही बघितला तर जे समर्थ महाद्वार आहे ते जी रचना बघा तुम्ही किती मोठे. बुरुज हा बघायला मिळतो याचा आणि त्या ठिकाणचा तो. तर मंडळी जो आपला पहिला दरवाजा आहे की जो छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार तो करून आपण दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता श्री समर्थ महाद्वार म्हणून. तर या दरवाजाचा जर तुम्ही हे बघितला तर हा दरवाजा पूर्वेच्या दिशेने तोंड करून आहे. तर या दरवाजाचं त्या काळचं महत्व याचं नाव बघितलं तर तुम्ही समर्थ महाद्वार. तर त्यावेळेला हा जो दरवाजा होता तो मुख्य दरवाजा म्हणून काम करत होता. तर या जवळचे जे काय रामभक्त असतील की जे गडावर येत होते की अभिषेक करण्यासाठी किंवा पठण करण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल की रामदास स्वामी यांनी दासबोध आणि काही मनाचे श्लोक तर त्यांचे जे काही ग्रंथ आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत. तर त्यांचं पठण करण्यासाठी या ठिकाणी जे भक्त मंडळी आहेत ते येत होते. तर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा जो दरवाजा आहे तो मुख्य काम करत होता. तर आपण दरवाजाची रचना बघू की दरवाजावर आपल्याला काय काय बघायला मिळते. चला. तर मंडळी तुम्ही हा दरवाजा बघू शकता जे महाद्वार आहे श्री समर्थ महाद्वार. तर या ठिकाणचा हा बुरुज डाव्या साईडचा आणि तो उजव्या साईडचा. तुम्ही बघितलं वर एक आपल्याला शिलालेख बघायला मिळतो की जो पारसी लिपीतला आहे तो वाला. आणि त्याच्या खाली बघितलं तर इथं गणपतीची एक मूर्ती छोटीशी आपल्याला बघायला मिळते. आणि हा जो दरवाजा आहे हे समोरून बघितलं
तर हा अशा प्रकारचा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. तर आपण बघू आता. आणि हे जर तुम्ही बघितलं की जे गडावरचं म्हणजे वरचं जे काय पाणी येते वाहत पावसाळ्यामध्ये ते जाण्यासाठी बनवलेलं आहे की पाणी या ठिकाणी साठून न राहावं त्यासाठी हे बनवलेलं आहे. दरवाजा बघितला तर भला मोठा दरवाजा आहे. अरे बापरे. आणि तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक देवडी बघायला मिळते. आणि या ठिकाणी जे पहारीकर आहेत त्यासाठी बनवलेली एक विश्रांतीची जागा म्हणून या देवडीचा वापर होतो. तर भल्या मोठ्या 2 देवड्या की आजपर्यंत आपण अशा प्रकारच्या बघितल्या नाहीत. जेवढे पण मी गड किल्ले फिरलो त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मोठ्या देवड्या आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत. तर भली मोठी रचना असणारा हा जो समर्थ महाद्वार आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. तर आता आपण जाऊ समोर. आणि इथं बघितला तर एक प्रकारचा जे काय सज्जनगडचा स्थलदर्शक नकाशा आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तुम्ही बघाल तर की काय काय बघायचं की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा इथे येऊन पण वाचू शकता की. आणि थोडक्या प्रमाणात या ठिकाणी इतिहास पण दिलेला आहे की जे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा रामदास स्वामी त्यांच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती स्वरूप इतिहास की तो दिलेला आहे तो पण तुम्ही वाचू शकता. मंडळी आपण देवडी बघून आलो समोर. तर या ठिकाणी आपल्याला वरती एक प्रकारचं गजशिल्प किंवा सिंहमुख असणारं शिल्प बघायला मिळतं. वरती बघितलं तर कोरीव काम मस्त असं केलेलं बघायला मिळतं. आणि तुम्ही जर तसं समोर बघितलं तर या ठिकाणी एक प्रकारचा पारसी भाषेतला शिलालेख आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही बघाल तर हो पारशी लिपीमध्ये लिहिलेला आहे की त्याचा अर्थ जो काय असा आहे की ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवित आहे. तू विवंचना दूर होण्याचं स्थानयुक्त आहेस परंतु पुन्हा विवंचनायुक्त आहेस. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. ईश्वरदत्त धैर्य व कर्तृत्व हे सर्व फुलांना प्रफुल्लित करीत आहे. तर अशा प्रकारे पारसी शिलालेख आपल्याला इथं बघायला मिळतो आणि त्याचा जो अर्थ आहे तो. तर वरती एक आपल्याला कमान बघायला मिळते की जय जय रघुवीर समर्थ अशा प्रकारे लिहिलेली एक कमान बघायला मिळते. तर आपण या कमानीतून आत आला तर इथून लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला समोर आला तर या ठिकाणी घोडाळे तलाव बघायला मिळतो आपल्याला की सध्या या ठिकाणी शेवाळ आलेला आहे पूर्णपणे म्हणजे दूषित झालेलं आहे पाणी. तर त्यावेळेला शिवकाळामध्ये याचा जो वापर होता तो घोड्यांना पाणी पिण्यासाठी होत होता. तुम्ही इथं बघू शकता प्रॉपर पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. आणि हा जो घेरा आहे तलावाचा तो पण तुम्ही बघू शकता की जो आपल्याला हे जी कमान आहे ते पार केल्याच बघायला मिळतो. आणि तिथून राईट साईडला जर गेलो तर या ठिकाणी वरती काय बघू आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी वस्ती बघायला मिळते सज्जनगडावरती. तर या ठिकाणी बघितलं मंडळी तर दगडी पाण्याचा टाका आपल्याला बघायला मिळतो की त्या ठिकाणी प्रॉपर पायऱ्या पलीकडून खाली उतरण्यासाठी. आणि हे जे आहे ते पूर्ण दगडी बांधकाम आपल्याला बघायला मिळतं की एक प्रकारचा पाण्याचा स्रोत म्हणून याचा वापर त्या काळी होत असावा. तर मंडळी एक प्रकारचं पाण्याचं भांड की जे तलावातलं पाणी याच्यामध्ये काढून नंतरच्या वापरासाठी याच्यामध्ये साठवून ठेवत होते ते आता बुजलेलं आहे तुम्ही बघाल तर. त्यावेळेचं शिवकाळातलं एकदम दगडी असं की त्याच्यावर तुम्ही बघितलं तर शेवाळ आले सध्या. तर त्या प्रकारचं दगडी भांड आपल्याला इथं बघायला मिळतंय. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला अंगलाई देवीचं मंदिर बघायला मिळतंय. तर आपण आधी ते मंदिर करू आणि नंतर समोर जाऊ. आता आपण डायरेक्ट मंदिरापाशीच भेटू. या ठिकाणी बघितलं तर आपल्याला एक दीपस्तंभ बघायला मिळतो. समोर बघितलं तर आपल्याला नंदी बघायला मिळतो. इथं शिवलिंग बघायला मिळतंय आणि हे
तुळशी वृंदावन बघायला मिळते. आणि तुम्ही बघितलं व्यवस्थित तर हे दगडात कोरलेली एक प्रकारची मूर्ती आहे की जे मुख आहे ते देवीचं आपल्याला वाटतंय या ठिकाणी. तर हे पुढचा भाग. तर मंदिरामध्ये जाऊ आपण. तर मंडळी हे अंगलाई देवीचं की जी श्री समर्थ स्थापित की जे मंदिर आहे तर हे आपल्याला सज्जनगडावरती बघायला मिळतं की जे पांडवकालीन मंदिर आहे. पण जाऊ आतमध्ये. ह्याच्यामध्ये सध्या सुधारणा केलेली आहे तुम्ही बघाल तर. पण जे मंदिर आहे ते पांडवकालीन आहे. आपण नमस्कार करू देवीला. या ठिकाणी शिवराज्याभिषेकाचा देखावा दाखवलेला आहे प्रतिमेतून. तर हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. ही एक प्रकारची पाषाणातली कोरलेली मूर्ती पण आपल्याला बघायला मिळते. आणि या ठिकाणी गणरायाची मूर्ती सुंदर अशी बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला पादुका पण दिसत आहेत ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत. तुम्ही जर ते बघितलं तर या गडावरती गोशाळा आहे. तर त्या गोशाळेसाठी जे खाद्य आहे ते क्रेनद्वारे खालून वरती घेतलं जातं आणि इथून पुरवलं जातं. तर हे एक प्रकारचं मंदिराच्या डाव्या साईडला एक प्रकारची गोसेवा आपल्याला बघायला मिळते. तर मंडळी आपण मंदिराचं जे अंगलाई देवी आहे त्या देवीचं दर्शन घेऊन समोर आलो. तर आपल्याला या ठिकाणी हे जे बुरुजाचा भाग आहे साईडचा तटबंदीचा त्याच्या आतमध्ये तुम्ही बघाल. अरे बापरे. तर या ठिकाणी एक मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते की जे संत रामदास स्वामी आहेत ते रामभक्त होते. ते हनुमानाचे पण उपासक होते. तर अशा प्रकारचं आपल्याला सुंदर असं तटबंदीतलं मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघू शकताय तटबंदी साईडची. तर म्हणजे तुम्ही जर सज्जनगडचा इतिहास बघितला तर फार असा प्राचीन इतिहास आहे. मी जसं बोललो की 11व्या शतकामध्ये जो राजा शिलाहार बोस होता तर त्याने या गडाची बांधणी चालू केली. नंतर भरपूर अशा राजवटी सत्ता या ठिकाणी आल्या. छत्रपती शिवरायांनी मुघलांकडून 1673 मध्ये हा जो सज्जनगड आहे तो जिंकून घेतला आणि त्यावेळेला संत रामदास स्वामींना हा गड स्वाधीन केला. म्हणजे त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी वास्तव्य दिले. तर त्यावेळेला संत रामदास स्वामी या ठिकाणी की जी युवा शक्ती आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारचं धार्मिक महत्त्व वाढवायचं काम करत होते. त्यांच्यासाठी असेल की जी व्यायामशाळा असेल किंवा या ठिकाणी त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांच्या कार्यकालामध्ये जे दासबोध असतील किंवा मनाचे श्लोक असतील तर त्यांचं पठण असेल किंवा जी रामभक्ती असेल तर त्या प्रकारचं एक कार्य जे संत रामदास स्वामी यांनी या ठिकाणी केलं. तर छत्रपती शिवरायांना रामदास स्वामींच्या विचारांची भरपूर अशी मदत झाली की ज्यांचे जे धार्मिक विचार होते की धर्माने चालायचे तर छत्रपती शिवरायांना त्यांनी भरपूर अशी महत्त्वाची शिकवण दिली की तू स्वतःचा विचार करू नको, आधी आपलं स्वराज्य बघ, कुठल्याही धन लोभाला तू बळी पडू नको. तर अशा प्रकारचे विचार की जे काही मनाचे श्लोक आहेत रामदास स्वामींचे तर त्यातून त्यांनी दिले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीमध्ये त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला. म्हणजे जे धार्मिक विचार आहेत आणि शिवशक्ती तर या प्रकारची एक प्रकारची जोड आपल्याला सज्जनगडावर पाहायला मिळते. तर बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी दुकानं बघायला मिळते की ज्या ठिकाणी बुक स्टॉल पण आहे. या प्रकारचे ग्रंथ आहेत. आपण बघू काय काय बघायला मिळते. तुम्ही बघू शकता की जे श्री दास बोध प्रवेश हे पुस्तक आहे किंवा ग्रंथ भांडार असेल श्री समर्थ तर या ठिकाणी दाखवलं एक प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रकारचा मार्ग दाखवताना की जे रामदास स्वामी आहेत ते
तर वेगवेगळे तुम्ही इथं पुस्तकं बघू शकता. तर या ठिकाणी मंडळी आपल्याला श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हे त्यांचं कार्यालय बघायला मिळतंय. की इथून आपल्याला की जे या ठिकाणी जर तुम्हाला राहायचं असेल तर त्या प्रकारचं राहण्याची सोय या ठिकाणाहून होते. तर तुम्ही बघितलं तर इथं जी काय निवास व्यवस्था आहे तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा नोंद करायला लागते. आणि त्यासाठी तुम्हाला इथं निवासासाठी स्नानासाठी गरम पाणी, चहा, नाश्ता, भोजन प्रसादाची ही सर्व व्यवस्था या ठिकाणी बघायला मिळते. तर हे 1948 पासून हे असं कार्य करत आहेत. तर एक प्रकारचं हे समर्थ सेवा मंडळ आपल्याला सज्जनगडावर बघायला मिळते. तर मंडळी सज्जनगडावरती आपल्याला एक प्रकारची विरगळ बघायला मिळते. तर विरगळ म्हणजे काय, तर दगडी शिळेमध्ये कोरलेलं एखादा जो योद्धा असेल किंवा सैनिक असेल की त्याला युद्ध करताना वीरमरण आलेलं असतं. तर अशा प्रकारे त्यांच्यासाठी शिळा ज्या उभारलेल्या असते त्याच्यामध्ये आपल्याला 4 पट्टे 4 किंवा 3 बघायला मिळतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर सर्वात पहिल्यामध्ये तुम्हाला कोणतं युद्ध करताना त्या वीराला वीरगती प्राप्त झाले किंवा युद्ध काय होतं तर त्या प्रकारचं एक प्रकारचं या पट्ट्यामध्ये दिसतंय. दुसऱ्यामध्ये मरण कसं काय आलं त्या योद्ध्याला. नंतर ज्या काय वरती त्यांना स्वर्गात घेऊन जाताना एक प्रकारचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी जसं बोललो की जे 4 पट्टे 1, 2, 3 आणि 4 तर हे अशा प्रकारची विरगळ आपल्याला इथं बघायला मिळते. आणि त्याच्या साईडला हे जे टाका आहे की हे पण दगडी असं भलं मोठं टाका आहे की त्यावेळेला याचा पण पाण्याचा स्रोत म्हणून वापर होत असावा. तर या ठिकाणी भरपूर अशी टाकी आपल्याला बघायला मिळते. तर या तलावाच्या म्हणजे जे पाण्याचं जे टाका आहे त्याच्यासमोर आपल्याला श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड की यांचं भक्त निवास पाहायला मिळतं. या ठिकाणी तुम्हाला वरती खोली राहायसाठी मिळते. फक्त तुम्हाला या ठिकाणी पावती करावी लागते आणि खाली जेवणाची पण सोय असते. म्हणजे महाप्रसाद तुम्हाला या ठिकाणी भेटतो आणि वरती राहण्यासाठी तर मंडळी भक्ती निवास आहे त्याच्या पाठीमागून आलो आपण. इकडे एक रस्ता बघायला मिळतो की जो सोनाळे तलाव आहे सज्जनगडावरचा. तर त्या ठिकाणी घेऊन जातो आपल्याला. आपण जाऊ त्या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता हा एक भला मोठा तलाव आपल्याला सज्जनगडावरती पाहायला मिळतो की ज्याचं नाव सोनाळे तलाव म्हणून आहे. सध्या असं दूषित असं पाणी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला की जे पावसाळ्यामध्ये पूर्णपणे भरलेलं आहे. त्यावेळेला शिवकाळामध्ये याचा वापर जे किल्ल्यावरची म्हणजे जे गडावरची जे काय कामं असतील पाण्यासंबंधीची तर ती करण्यासाठी होत असावा. तर अशा प्रकारचा सोनाळे तलाव आपल्याला सज्जनगडावरती पाहायला मिळतो. तर मंडळी संत रामदास स्वामी हे कोण होते किंवा कुठले होते, त्यांनी भक्ती मार्गात आपला प्रवास कसा काय सुरू केला. तर मंडळी संत रामदास स्वामी हे जालना जिल्ह्यातील जे जाम गाव आहे तिथले आहेत. तर तिथून त्यांचं जर बालपणाचं नाव बघितलं तर नारायण सूर्याजी ठाकूर तर त्यांचं असं बालपणाचं नाव होतं. ते स्वतःच्या विवाह सोहळ्यातून निघून गेले आणि त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला आणि भारतातील 12 जे काही तीर्थस्थाने आहेत तर ते फिरण्यास त्यांनी सुरुवात केली आणि ते करून ते नंतर महाराष्ट्रात आले आणि सज्जनगडावरती येऊन स्थायिक झाले. तर छत्रपती शिवरायांच्या कार्यकालामध्ये संत रामदास स्वामींचा फार मोलाचा असा हात होता. म्हणजे त्यांचे जे विचार होते, जे मनाचे श्लोक होते, तर त्यांनी संपूर्ण असे छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि त्यांच्याकडून जे काही सत्कर्म आहे ते तुम्हाला माहितीच आहे जे छत्रपती शिवरायांच्या हातून घडून आलं. तर त्यामध्ये त्यांचा मोलाचा असा वाटा होता. तर या ठिकाणी आपल्याला पेठेतील मारुती मंदिर म्हणून मारुतीचं सुंदर असं मंदिर बघायला मिळतंय. तर आपण दर्शन घेऊ, आतमध्ये जाऊ. जय मारुती राया. जय मारुती राया. सुंदर असं मारुतीचं मंदिर आपल्या या ठिकाणी बघायला मिळतं. तुम्ही बघाल तर आतून की जे आपल्याला जाताना जे मेन रस्ता आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते.
आणि मंडळी त्याच्या समोर आपल्याला श्रीधर कुटी की जे श्री समर्थ रामदास स्वामी व परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांचे चरण पादुका मंदिर आहे, तर ते आपल्याला बघायला मिळते। तर आपण पादुकांचं दर्शन घेऊ त्यांच्या। त्याच्या आधी तुम्ही बघू शकता की इथं आत्माराम उपासना तेने पावले निरंजना आणि या ठिकाणी निसंदेह अनुमाना ठावची नाही, तर अशा प्रकारचा श्लोक लिहिलेला आहे। तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करू। तर हे तुम्ही श्रीधर स्वामी यांचं एक प्रकारची मूर्ती बघू शकता व त्यांचे पादुका या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी व जे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी त्यांचे पादुका मंदिर या ठिकाणी बघायला मिळते। सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी रामदास स्वामींची बघायला मिळते। तर आपण जाऊ आता समोर। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक प्रकारची कमान श्री रामदास स्वामी संस्थान तर या ठिकाणी बघायला मिळते की ज्याची स्थापना आहे ती शके 170 इसवी सन 1648 मध्ये झालेली आहे। तर म्हणजे आपण सध्या की जे श्री संत रामदास स्वामी की ज्यांचं समाधीचं मंदिर आणि राम मंदिर या ठिकाणी आहे, पण सध्या या ठिकाणी शूटिंग साठी मनाई आहे। मी तर विचारलं इथल्या गार्डला, तर ते बोलते शूटिंग करू शकत नाही, तुम्ही दर्शन घेऊ शकता। आणि या ठिकाणी बघाल तर त्यांचं शेज घर आहे जे समर्थ रामदास स्वामी आहे त्यांच्या वापरातल्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। मी नंतर सांगेन काय काय आतमध्ये, पण शूटिंग सध्या आपल्याला भेटणार नाही। तर आपण आता बघू काय काय येतं। तर जेव्हा मी रामदास स्वामींच्या शेजघरामध्ये गेलो तेव्हा बाहेरच्या बाजूला मोडी लिपीतील काही पत्रे दिसली, तर आतमध्ये शेजघरामध्ये आपल्याला त्यांनी जे पाणी आणण्यासाठी वापरलेले हंडे असतील किंवा त्यांच्या जवळची जी वेताची काठी होती ती असेल किंवा समोर अग्निकुंड आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना जो दिलेला सोटा होता आणि छत्रपती शिवरायांनी रामदास स्वामींना स्वतः जो दिलेला पलंग होता तो त्या ठिकाणी बघायला मिळाला। आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी शेवटचा देह ठेवला होता ती जागा बघायला मिळाली। आणि हे मंदिर बघितलं तर वरच्या बाजूला श्रीरामाचं सुंदर असं देखणं मंदिर पाहायला मिळतं आणि त्या खाली गाभाऱ्यामध्ये संत रामदास स्वामींची समाधी बघायला मिळते। तर आपण सध्या धाब्याचा मारुती त्या ठिकाणी जात आहोत। तर तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी की जो दक्षिणेला आहे गडाच्या त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे। तरी आपण बघू शकता उरमोडीचं धरण जे भलं मोठं गडाच्या पाठीमागच्या साईडला आपण जे धाब्याचं मारुती त्या ठिकाणी चाललेलो आहे की जी दक्षिणी बाजू आहे गडाची, तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। सुंदर असं वातावरण झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आपण जाऊ आता धाब्याचा मारुती त्या ठिकाणी। मस्त अशी आपल्याला वाट या ठिकाणी बघायला मिळते की बनवलेले आहे। तर या ठिकाणी आपल्याला ब्रह्मपिसा स्मारक म्हणून एक बघायला मिळतंय की जे दगडी स्वरूपातलं आहे। तर त्याची माहिती काय तर आपण इथं बघू, इथं फलक लिहिलेला आहे, थोडी वाचू त्याची माहिती काय। जे समर्थ महाराज यांचे कल्याणिक शिष्य होते तर त्यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते, तर ते काही शिष्यांना रुचत नव्हते। तर त्यावेळेला समर्थ रामदास स्वामींनी एक प्रकारची निष्ठेची परीक्षा म्हणून जे बाकीच्या शिष्यांची घेतली आणि त्या ठिकाणी त्या प्रकारचं एक प्रकारचं ब्रह्मपिसा हे असं ठिकाण या ठिकाणी दाखवलेलं आहे की ते त्यांची परीक्षा घेतलेल्याचं ठिकाण। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता
की जे धाब्याचा मारुती त्याच्या आधी आपल्याला बघायला मिळते. तर तुम्ही बघू शकता हे जे दक्षिण दिशेला गडाच्या समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः स्थापलेला धाब्याचा मारुती, तर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर धाब्याचा म्हणजे जे काही तटबंदीकडचे भाग असतात शेवटचे त्याला धाबे असे बोलले जाते. तर अशा प्रकारचं आपल्याला मंदिर, जे मारुती मंदिर आहे ते आपल्या इथं बघायला मिळते. मंदिरासमोर आलो तर आपल्याला इथं हे प्रकारची शिवलिंग बघायला मिळते आणि या ठिकाणी जे गोमुख आहे ते बघायला मिळते. तर म्हणजे आपण सध्या जो धाब्याचा मारुती सज्जनगडावरील दक्षिण बाजूस असलेला की श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वतः स्थापित केलेला मारुती मंदिर, तर त्या ठिकाणी आहे. तर श्री समर्थ महाराजांची ही आवडती जागा, ते ध्यानधारणा करण्यासाठी या ठिकाणीच येत होते. आणि तुम्ही या साईडला जर बघितलं तर उरमोडीचं धरण की जो त्याचा भाग आहे, तर त्या ठिकाणी सूर्यास्ताचं एक प्रकारचं दर्शन घेणे हे त्यांचा नित्यक्रम असायचा रामदास स्वामींचा. तर हा धाब्याचा मारुती तुम्ही बघू शकता. जय श्रीराम, जय या ठिकाणी वरती बघितलं तर हनुमानाचं स्तोत्र आपल्याला बघायला मिळतंय की जे वरती लिहिलेलं आहे संपूर्ण असं या संपूर्ण भागामध्ये. आणि इथं हनुमानाची आरती तर संपूर्ण या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं बघायला मिळतं. तर मंडळी आपण सध्या जो धाब्याचा मारुती की जो दक्षिणेचा भाग आहे सज्जनगडावरती, तर त्या ठिकाणी आहे. आणि आपला बऱ्यापैकी सज्जनगड जो काही किल्ला आहे तो एक्सप्लोअर करून झालेला आहे. की या ठिकाणचे असतील जी धार्मिक स्थळे असतील किंवा ऐतिहासिक वास्तू असतील किंवा मी जी विरगळ दाखवली किंवा पाण्याची टाकी असतील, तर तुम्ही ते संपूर्ण या लॉग मध्ये बघितलं असेल. तर मंडळी तुम्हाला ते कसे वाटले, ही जी मी संपूर्ण माहिती दिली तर ती तुम्हाला कशी वाटली, तर तुम्ही नक्की याची जी प्रतिक्रिया आहे ती कमेंटद्वारे द्या. तर आपला जो सज्जनगडचा लॉग आहे तर तो तुम्ही सर्वत्र शेअर करा, म्हणजे त्यांना पण समजेल की सातारामधील जो का सज्जनगड आहे तो दिसायला कसा आहे किंवा असायला कसा आहे किंवा इतिहासाने कसा आहे. आणखी इथं जी धार्मिक जे काही स्थळे आहेत ते बघण्यासारखे आहेत ते कशी काय आहेत. तर तुम्ही हा लॉग सगळ्यांना शेअर करा. आणि जे आपलं चॅनल आहे सातारचा दुर्गवेढा, तर त्याला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका. तुम्ही जो आपला जो लॉग आहे आणि स्किप न करता बघा, म्हणजे कसं होईल, तुम्ही थोडा बघितला आणि बंद केला तर त्याचा काही उपयोग नाही होणार. जो युट्यूबचा अल्गोरिदम असतो त्याच्यामध्ये तो येणार नाही. तुम्ही बघितला, शेअर केला तरी तो पुढे पुढे जाईल, नाही तर युट्यूब तो पुढे पाठवत नाही. तर तशा प्रकारे तुम्ही सपोर्ट करा. आणि कसा झाला लॉग तो तुम्ही कमेंट करून सांगा. आणि याच्या पुढचा जो काही किल्ला असेल तो मी कुठला करू असं जे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण ते मला सजेस्ट करा. तर या ठिकाणी मी तुमची रजा घेतो आणि परतीचा मार्ग धरतो. तर मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन इतिहासासोबत, नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. नमस्कार.